सगळ्यांक येवकार. प्रायम आयुर्वेद ह्या कार्यावळीन हांव श्रीजा संदीप थळी तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. ह्या कार्यक्रमाचो आयच्या आमच्या ह्या कार्यावळीचो विशय जावन आसा आयुर्वेद आणि पेन मॅनेजमेंट म्हणजेच वेदना व्यवस्थापन. हाली आमी पळयता की सगळ्यांकूच कितें ना कितें दुखणी आसा. तरणाट्यांपासून जाणट्यांपर्यंत सगळ्यांक दुखणी आसा. हेल्मेट घाले, स्कूटर चलयली, मान दुखली. मातशें जड सामान उखल्लें, कमरेन कस्स जालें. आज हात दुखता, फाल्यां पाय दुखता. सगळ्यांक कितें ना कितें दुखणी आसा. आणि ह्या दुखण्यांचेर सगळ्यांक इन्स्टंट उपाय जाय. तर हे आयुर्वेदान शक्य आसा काय ना हे आमकां आयच्या कार्यावळींतल्यान जाणून घेवपाक मेळटलें. ताच्याच खातीर आज आमच्या बरोबर आसा डॉक्टर पुष्पराज आमोणकर. तांचे हांव मनापासून स्वागत करता. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर पुष्पराज आमोणकर हांणी आपले BAMS शिक्षण गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय हांगासरल्यान घेतला. सध्या ते 2016 सालांतल्यान डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसेस गव्हर्नमेंट ऑफ गोवा हांगा कार्यरत असता. सध्या ते CHC बिचोले हांगा आसात. तांचो हातखंडो म्हणजेच हे वेदना व्यवस्थापन जाका आमी पेन मॅनेजमेंट म्हणटा. तर सराचे परत एकदा स्वागत करून हांव म्हजो पयलो प्रश्न विचारता की आयुर्वेदान खरेंच इन्स्टंट रिलीफ म्हणजे दुखण्यां खातीर इन्स्टंट रिलीफ आसा काय आणि आसा जाल्यार तो कसो? तर आयुर्वेदान खूप बरे एकदम फास्ट एकदम इन्स्टंट रिजल्ट्स दिवपी असे उपक्रम आसा. जसे की हांव सध्या आता वापरता ते म्हणजे कपिंग, विद्धकर्म, अग्निकर्म. या 3 गोष्टी बद्दल आयज हांव तुमकां सांगता. पण ह्याच्या व्यतिरिक्त भरपूरशे अशे गोष्टी आसा जितून फास्ट आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिवं शकता. तुम्ही म्हणता तशे इन्स्टंट आता सध्या सगळ्यांक इन्स्टंट जाय. सगळे गोष्टी फास्ट जालेली जाय. चड वेळ लागता अशें नाका. एक आमच्या पळया सध्या मनान किंवा सगळ्या समाजात रूढ जालेलो की आयुर्वेद हो स्लो. आयज वखदां दिली की मागीर एक केन्ना 2 दिसान 5 दिसान ताजे कितें फरक येतले आनी धोपरां दुखता ती थारतली. पण एक विचार करा, आयुर्वेद न्हू मुळा सकट जो व्याधीचो दुखणे आसा, त्रास आसा ते मुळा सकट काडपाक मदत करता. तर पहिली एक एग्जाम्पल घेऊया. एक सिंपल सा एग्जाम्पल. कोणाचं जर धोपर दुखले, पायाचे धोपर म्हणजे कितें, 2 हाडां जोडता. हाडां मदीं एक कार्टिलेज असता, ती झरता. ती झरल्या कारणान दुखप जाता. बाकी आनी खूप कारण असू शकता. वजन चढ असता, जंक फूड खाता, अनहेल्दी लायफस्टायल असता, चढ चलप जाता. वजन वाढले म्हणून डॉक्टर हाली चढ चलपाक लायता. चलून ही हाडां झरता. दुखणे म्हणजे कितें, पेन म्हणजे कितें, दुखणे म्हणजे तुमकां ते धोपर सांगता मातशें बाबा रेस्ट घे, मातशें तुजें पोशण वाडय, खावपाचे गोष्टी मातशें इम्प्रूव कर, हाडांची ताकद वाडूंक जाय हेजेर लक्ष दिया. हे सगळें तुमचें ते धोपर सांगत आसता. पण हो मनीस कितें करता, वयता पेन किलर चालू करता. पेन किलरान कितें जाता, हाडां झरता ती झरता, फक्त तेजे दुखणें आहा ते मेंदू पर्यंत पावना. मेंदू पर्यंत पावना म्हणून कितें जाता, हाडां ती हानीक झरूंक लागता. तो मनीस म्हणटा अरे वा, इन्स्टंट पेन मॅनेजमेंट बाय पेन किलर्स अशें म्हणटा. दुखण्याचे वखदां घेता आनी हाडां झरपाची चालू उरता. पण हेका एक लक्षान घेया, हेच डॉक्टर थोड्या तेंपान मागीर ऑर्थोपेडिका कडेन जेन्ना रिफर केले जाता असले पेशंट, तेन्ना मागीर तांकां फक्त टोटल नी रिप्लेसमेंट, टोटल हाडां बदलून घेया, 10-15 वर्सां हानीक चलतली अशें तांकां ते सांगप जाता. पळया, आयुर्वेद स्लो न्हू. आता ह्या स्टेजीक जर लोक आयले म्हणजे हाडां झरयली कितकी 10-15 वर्सां पेन किलर्स घेतले आणि झरयली, आणि तेजे शेवटी म्हणजे 10 वर्सां नंतर येता आनी म्हणटा अरे म्हाका हे आयुर्वेदिक उपाय ट्राय करूंक जाय, प्रयत्न करूंक जाय, पळोवंक जाय कशे उपाय पडटा ते. हाडां झरल्या ती भरुया. तर मागीर तेन्ना आमकां कशें 6 म्हयने 1 वर्स हाडां भरपा खातीर वखदां दिवची पडटा. ही हाडां भरपा खातीर जर हो पेशंट पयलींच आयलो, जेन्ना सुरवात जाली दुखीची, जाल्यार रोकडीच हाडां दुखता ते एक 15 दिसान 1 आठवड्यान क्लियर जाता. पण तेच जर तो उशीर लायलो जाल्यार लेट जाता. तर हे उपायान पंचकर्माचे हितून विद्धकर्म, अग्निकर्म आणि कपिंग हे 3 मुख्य जे प्रोसिजर्स आसा ते आमी हांगासर करता. सो दोतोरान सांगले तशे आयुर्वेदान इन्स्टंट रिलीफ आसा हे आमकां आतां कळ्ळें. पूण तो इन्स्टंट रिलीफ कसो मेळटलो हे आता ताणी 3 शब्द वापरले हांगा, कपिंग थेरपी, अग्निकर्म आणि विद्धकर्म.
तर हे कितें हे आमी तांच्या कडल्यान जाणून घेवया. तर पयलो प्रश्न असो की कपिंग थेरपी, आता हे बऱ्याच जाणांनी आयकून आसा, म्हणजे आमकां दिसता की हे चायनीज मेडिसीन अशें म्हणून आमी आयकलां, पण हे कपिंग थेरपी एक चायनीज मेडिसीन की भारताच्या म्हणजे आयुर्वेद शास्त्रान हे सांगिल्लें आसा, हे तुमी आमच्या प्रेक्षकांक सांगात. बरो प्रश्न आसा. कपिंग म्हटले की चडशे वेळा चायनीज थेरपी असे उल्लेख जाता, पण तुमकां सांगूंक खोशी जाता कपिंग हे आयुर्वेदात 3000 वर्सां पयलीं सुश्रुत संहिता ह्या बुकान अलाबू घटी ह्या नावात उल्लेख केलेलो आसा. हे जे अर्थ म्हणजे तुमकां थोडक्यात सांगता, एक मातयेचे एक घटी करप आसता, म्हणजे मेटलचे एक तांबयो कसो, आनी तितून सक्शन करून मेणवात लावन गरम करून हीट करून वॅक्यूम क्रिएट करून तो मसल वयर काडप असो तेजो उपाय आसता. सेम आतां पळया ओल्ड जे इन्स्ट्रुमेंट्स आहा ते न यूज करता, आमी मॉडर्न कपिंगचे वाल्व आशिल्ले बीन इन्स्ट्रुमेंट्स यूज करता, जितून सेम रिजल्ट्स म्हणजे प्रिंसिपल सेम आसा. त्या टायमार आमी यूज करताले ते सेम आसा. म्हणजे त्या टायमार कशें आशिल्ले, एक तर शिंग आसता, शिंगांसून अशें ओडप आसता, रगत काडप आसता, किंवा नॉर्मल ते मसल आसता तो वयर उखलप आसता. तशेंच एक तांबयाचे सांगले, त्याच प्रमाणे एक हे आसता दुदी आसता, तो दुदी सुकोवन कट करून स्पेसिफिक लावन तेतून सक्शन क्रिएट करून सक्शन क्रिएट करपाक न्ही खुबशे तुमी आयकला आसतले, स्कुलांनी आमी पयलीं एक एक्सपेरिमेंट करताले, मेणवात लायताली, ताजेर एक ग्लास दवरतालो आनी उदक तितूनसून अशें वयर येतालें. सेम मेकॅनिझम कपिंगान आमी यूज करता. तर हे कपिंग खंयच्या दुयेंसांनी आमी वापरूं शकता आणि कितले फ्रिक्वेंटली आमी ते वापरूं शकता? कपिंग पळया, कपिंग खुबशे मसल पेन, मेनली मस्क्युलर पेन, म्हणजे मान दुखता, मानेचे मसल्स दुखता, कमरेचे मसल्स दुखता, असले जे दुखणे आसा ताका खूब प्रमाणात यूज करता. नेक्स्ट मागीर पांयांक गुळो येता, कॅच येता, थोड्यांक कशें आहा हांगासरूच गुळो येता, थोड्यांक फाटीक कमरेक कॅच येता, वाय भरता, हे जे सगळे मसल पेन रिलेटेड वात जो मसलान भरता ताच्या खातीर हे खूब खात्रीशीर आणि एकदम फास्ट ट्रीटमेंट आसा. म्हणजे पेशंट आमचे कडेन आयलो, सांगले तेका आतां मेडिसीन घेवन गुळी घेवन टायम वयचसर म्हणजे एक वर ते पचसर आनी ते दूख कमी जावपाक इतको वेळ न लागता. खाटीर न्हिदलो पेशंट, प्रोसिजर केलो, 5-10 मिनटान प्रोसिजर सोंपता, 5-10 मिनटान प्रोसिजर सोंपल्या उपरांत रोखडोच तेजो पेन झिरो जाता किंवा एटलिस्ट 20-30% उरता. म्हणजे इन्स्टंट पेन मॅनेजमेंट हितून बऱ्या प्रमाणात जाव येता. आणि ही जी कपिंग थेरपी आसा ही परत परत कितल्या दिसांनी किंवा कितल्या फाटी एका दिसांतल्यान अशें त्याची फ्रिक्वेन्सी कशी कितली वापरूं शकता? एक सांगू सोदता की कपिंग आसा इट इज नॉट इंडिपेंडंट किंवा सिंगल ट्रीटमेंट अशें न्हू. फक्त कपिंग केले टोटल पेन रिड्यूस जातलो असो न्हू, पण कपिंग इन्स्टंट पेन मॅनेजमेंटा खातीर आयुर्वेदीक एक उपाय आसा. मुळा सकट वचपा खातीर मेडिसिन्स दिवचे आसता. ते आतां दुखणें जर खूप आसा, फॉर एक्झाम्पल जर वाय येयला, कॅच येयला, एकदा ट्रीटमेंट केले, एक थोडे 7 दिसाचे मेडिसिन दिले, टोटल क्लियर जाता. पण जर खूप वेळांक न्हू टेक्स्ट नेक सिंड्रोम आसता, हालीं कशें आमी फोन अशें घेवन पळयता, मान अशी आसता ती बेंड जाल्लेली आसता, मानेन खूब स्टिफनस आसता. तुम्ही पळया घरान तुमच्या सुद्धा सगळ्या जाणांचे मान कशें आहा आनी पोझिशन कसो आसता, फोन पळयतना हाचे कडेन एक लक्ष दिया. हितून मानेचे मसल स्टिफ जाता, वोडोन येता. हेका आमकां कशें आहा परत परत रिपीटेड आठवड्याक एकदा अशें 3 वेळा बीन सिटींग करचें पडटा. ताचे बरोबर आमी मेडिसिन्स दिता, हितून ते पूर्णपणे क्लियर जाता. तर आताच दोतोरान आमकां कपिंग थेरपी बद्दल सांगले. आता ताणी आनी एक शब्द वापरलो अग्निकर्म. आता अग्नी म्हळ्यार आमकां खबर आसाच, अग्नी म्हळ्यार उजो. तर अशी कितें चिकित्सा आयुर्वेदान सांगल्या तातून उजो वापरूं येता किंवा आमी उजो वापरून अशें खंयची दुखणी बरी जावं शकता? अग्निकर्म म्हणजे कितें? अग्निकर्म म्हणजे अग्नी म्हणजे उजो घेवन शरिरातलो एका भागाक जो उरता तो वात थंयसून काडप. हो मेन प्रिंसिपल आमी ह्या म्हणजे ह्या आयच्या टॉपिकाचे रिलेटेड पेन मॅनेजमेंटाक यूज करता. त्याच बरोबर खुबशे बाकीचे अग्निकर्माचे उपाय असता जे बाकीचे आमचे शल्य स्पेशलिस्ट असतात, MS डॉक्टर असतात, ते यूज करता टॅग काडप किंवा बाकीच्या गोष्टी खातीर. तर आता सीमित धरया पेन किलिंगा खातीर म्हणजे दुख कमी करपा खातीर, पेन मॅनेजमेंटा खातीर आमी कितें करता, एक सिल्वर रॉड असता, चांदीची एक सळी असता किंवा चांदीची आमी यूज करता, तशीच भांगराची यूज करू शकता.
हे आमी एक चिमट्यान धरूंक म्हणजे ताका आमी आर्टरीफोसम निडल होल्डर म्हणटा ताणें धरूंक एका सायडीन मेणवात धरून दुसऱ्या सायडीन त्या पंचाक खंयसर पेन आसा थंय ते कॉन्टॅक्ट करून हीट ट्रान्सफर करता. हे हीट ट्रान्सफर जाल्यान तो पेन एरिया असता ताका आमी ट्रिगर पॉइंट्स म्हणटा थंयसरलो जो वात असता तो थंयसून सुट्टा. वात सुटलो म्हणजे थंयसरलो जो पेन हिलिंग प्रोसेस असता ते फास्टर जाता बेगीन जाता आणि ते जाल्या कारणान हो जो कसल्या प्रकारचो वात विकार असता तो पूर्णपणे काडपाक अग्निकर्माची खूप मदत जाता. आता तुम्ही सांगले न्ही की चांदीची सळी किंवा भांगराची निडल वापरतात, सो ताज्याच बरोबर आणि कितें अश्यो वेगळ्यो निडल्स किंवा अशे कितें इन्स्ट्रुमेंट्स आसा जातून आमी अग्निकर्म करू शकता आणि ते खंयच्या कंडिशन्सांनी करू शकता? हय, त्याच बरोबर एक मृत्तिका शलाका म्हणून असता, एक बारीकसो अशी बोटा येदी अशे रॉड असता, मातयेचो केलेलो असता, भितर थोडे भस्म आणि थोडे बाकीचे विशिष्ट गोष्टी असता. वो स्पेसिफिकली आमकां खोटेक पेन जाता, पायाची खोट आसा ताका दुखणें खूप जाणांक जाता. थंय कितें जाता बारीक थोड्या प्रमाणात हाड वाडप जाता किंवा तो मसल असता तो थंयसर वोडोन येयल्लो असता. हाका कितें करता आमी, तो मातयेचो रॉड आसा तो गरम करता, गरम करून थंय एक चटको दिता. चटको दिल्यान थंयसर ते जे हार्ड जे फॉर्मेशन आहा ते डिजॉल्व जावपाक मदत जाता. हितून कशें आहा फक्त सिंगल ट्रीटमेंट म्हणजे एक ट्रीटमेंट केले उपरांत वर्साची वर्सां आशिल्ले एका सिटिंगान क्लियर जाता. सो एक हो खूप बरो इफेक्टीव ट्रीटमेंट आसा. पायाक जे कोर जाता म्हणजे कॅल्किनेस पर पयलीं म्हणटाले किंवा पायाक दुखणें आसता ताज्या खातीर. आणि ओदर सांगिल्ले तसले म्हणजे बाकीचे जे आमी करता अग्निकर्म सिल्वर रॉड किंवा गोल्डन रॉड घेवन ते आमकां वेगळे वेगळे जुनाट विकार असता, जुने विकार असता, क्रॉनिक डिजीजीस असता ताज्या खातीर मदत जाता. म्हणजे धोपराचे दुखणे, क्रॉनिक ऑस्टिओआर्थरायटीस हितून कशें आहा फक्त 1, 2, 4 पॉयंट अशे हाडाचे दुखप असता, धोपराचे दुखता, त्याच पॉयंटाक आमकां ते केले की ताजे उपाय एकदम बरे मेळटा. अग्निकर्माचो अनेक प्रकार असता जितून आमी अर्कपत्र म्हणजे एक रुईची पानां असता ते आमचे दुखणारे भाग जे आसा थंय दवरून ताजेर एक कॉटन बॉल जो स्पिरिटान गरम केलेलो असता तो त्या भागार लायता आणि जे जीर्ण आजार असता म्हणजे एकाच भागाक एकाच जॉइंटान एकाच बोन एरियान खूप पेन जो असता तो मुळा सकट काडपाक मदत जाता. बरोबर. तर वदळ तुम्ही जे म्हळे की MS जाल्ले असता तेही अग्निकर्माचो वापर करता, म्हणजे तुमकां अशें म्हणपा जाय की ते कॉटरायझेशन जे म्हणटा ताजो वापर ते करतात? कॉटरायझेशन एक बाजू झाली, प्लस ग्रंथी काडप, लायपोमा काडप हे सुद्धा अग्निकर्माचोच एक भाग असा. तसे कदर असा म्हणजे ते गरम करून ते पायाक कॉर्न जे जाता ते कॉर्न पूर्णपणे मुळा सकट काडपा खातीर सुद्धा युटिलायज करप जाता. तसेच कसल्या प्रकारचे छेदन, कॉटरी एक भाग झाली पण तेका कट करपाक सुद्धा अग्निकर्म एक वापरतात. बरोबर. तर कॉर्न तुम्ही आता म्हणता, आम्ही कॉर म्हणता, ते कॉर्न कॅप्स वापरच्या पेक्षा अग्निकर्म कितलेशे तातून फायदेशीर, ताजो रिकरन्स जाता की ना अग्निकर्म वापरतकच, कितलोसो आराम मेळटा पेशंटाक? अग्निकर्म जर आमी कॉर्न झालेल्या मनशाक यूज केले ताका आमकां स्पेशल शलाका यूज करची पडटा, ती म्हणजे लोखंडी आयर्न रॉड लोह शलाका ही यूज करची पडटा. रेड हॉट करून त्या भागार लावप असता. पेशंटाक पेन जायना कित्याक इट इज डेड टिश्यू. दिसताना थोड्यांक अशें दिसतलें की ते एक डेंजरस प्रोसिजर किंवा त्रासदायक प्रोसिजर आहे, पण चड पेन असो हितून जायना. हितून ते पूर्णपणे एकदा डिझॉल्व झाले की परत रिपीट जायना. कंप्लीट वन सिटिंग ट्रीटमेंट जर व्यवस्थित झाले, व्यवस्थित डायग्नोज केले, व्यवस्थित डेप्थ पर्यंत गेले, परत रिकरन्स असल्या गोष्टीचे जायना, कॉर्नचे जायना. दोतोर तुम्ही खूप बरे सांगले. तुम्ही सांगले ताज्या वयल्यान म्हाका अशें कळ्ळें की हे एक शास्त्र, अग्निकर्म हे एक शास्त्र आणि ते साध्या मनशान घरा करचे न्ही ही दर्शकांकडे मागणी, कित्याक एक एक्सपर्टाकडे वचूनच तांणी ती चिकित्सा घेवची. दोतोरान वदोर आणि एक शब्द वापरलो तो म्हणजे विद्ध कर्म. तर हो खूप जणां खातीर नवो आसतलो. तर विद्ध कर्म म्हणजे कितें? विद्ध या शब्दाचो अर्थ आणि ते खंय खंय वापरतात? विद्ध कर्म म्हणजे आमच्या शरीरात जो वात असता ताजी चालना व्यवस्थित करपाक किंवा वात जो अडकलेलो असता खंयच्या भागाक ताका थंयसून सोडपाक.
विद्धकर्म ट्रिटमेंटान आमी नॉर्मल निडल्स घेता, सुयो असतात ह्यो त्या पर्टिक्युलर भागाक स्पेसिफीक मर्म पॉइंट्सार तोपप आसता. फॉर एग्जाम्पल सायटिका पेशंट, सायटिकान कशें आसता फाटीचे कणे जे आसा ते दाबले वयता आनी ती शीर आसता ती प्रेस जाता. प्रेस जावन पायांक भरपूर वेदना जाता. स्पेसिफिकली एकूच सायड पायाक किंवा दोन्ही सायड पायाच्या फाटल्या बाजूक चडशे वेदना असता. विद्धकर्म हो प्रोसिजर आमी त्या टायमार तोपून घेतल्या कारणान त्या एरियान म्हणजे पायान जो वात असता तो त्याच क्षणाक सुट्टा. त्याच क्षणाक म्हणजे सुई तोपली आणि काढली पेशंटाचो 90% पेन रिड्यूस जाता. सो विद्धकर्म हे सायटिका ह्या आजारान बऱ्यापैकी वापरूं येता अशें तुमी म्हणटा. हय, हो एक एक्झाम्पल. तर दोतोर आमकां आतां विद्धकर्मा बद्दल सांगताले. ताणी आतां सांगले की सायटिका म्हणजे हे दुखणे हे दुयेंस बऱ्याच जाणांनी आयकलां आसतलें की फाटीच्या कण्यान शिरेचेर प्रेशर पडटा आनी ताज्या खातीर पायांतल्यान दूख वता. तर हातून विद्धकर्माचो वापर जाता अशें ताणें सांगलें. आनी खंयची अशी दुखणी आसा जंय विद्धकर्म बऱ्यापैकी काम करता? हय, अशे खुबशे दुयेंसां आसा. ताजे पयलीं एक सांगूं सोदता, पळय विद्धकर्म सायटिका खातीर जेन्ना आमी करता थंयसरलो वात आसा तो कमी जाता. पण त्याच बरोबर आमकां कमरेचेर हाडाचेर सुद्दां ट्रिटमेंट दिवचे पडटा, जेणे ते हाड जे झरलेले असता, इंटरवर्टेब्रल डिस्क जे कमी झालेले असता किंवा इंडेंटेशन असता ते कमी करपाचे सुद्दां उपाय दिवंक जाय. हाच्या खातीर आमकां विद्धकर्म परत परत करचे पडटा. त्या पेशंटाक त्या टायमार रिलीफ जाता, पण एक ते 5 वेळा 6 वेळा रिपीट करचे पडटा. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचेर आनी खंयचे खंयचे दुयेंसान आमी यूज करूं शकता, पेन मॅनेजमेंटच्या रिलेटेड म्हटले गेले जाल्यार धोपराचे दुखणे, ऑस्टिओआर्थरायटीस हाका आमी यूज करता. दुसरे पाय भगभगता, आग जाता हे सुद्धा एक दुखणे अशें समजून खूप वर्सांची वर्सां लोक ते शरीरार पेलता. तांकां हाचे दुश्परिणाम म्हणजे हाचे मेडिसिन्साचे थोडे सायड इफेक्ट्साचे दुश्परिणामा खातीर जालेले आसूं येता किंवा जेवणाचे आपले आहार विहार असता ताज्या खातीर जाता. तर एक सुई तोपून हे कमी करूं येता विद्धकर्म करून. तुम्ही आता सांगले की विद्धकर्म म्हणजे सुई घेऊन मर्म या स्पेसिफिक पॉइंटाचेर ते तोपप. तर हे डिस्क्रिप्शन ऐकून म्हाका अशें एक्युपंक्चर जाका म्हणटा ताजी याद जाली. तर एक्युपंक्चर आणि विद्धकर्म हे सेम काय की तातूंत खूप भेद आसा आणि कशा प्रकारे ते वेगळे? बरो प्रश्न आसा. खूप जाणांक म्हणजे आमी सुरवात जेन्ना केल्ली विद्धकर्माची पेशंटाक सांगपाक सोंपें पडटाले म्हणून आमी म्हणटाले एक्युपंक्चर टायपची आयुर्वेदीक ट्रिटमेंट. पण एक्चुअली एक्युपंक्चर वेगळे, आयुर्वेदीक वेगळे. खूप खूप भेद आसा. म्हणजे हांव 1 तास हाचेरूच उलोवंक शकता. सिंपल थिंग म्हणजे विद्धकर्म जी आसा ती निडल असता ती हॉलो असता, म्हणजे पोकळ असता. तितूनसून वात शरीरातून सुटोंक जाय. तेच जर आमी एक्युपंक्चर पळयले ती निडल असता ती भरलेली असता. तितून फक्त ते स्टिम्युलेशन करप अशें असता. मर्म पॉइंट्स आमचे आयुर्वेदान बरयल्ले आसा. म्हणजे आयुर्वेदीक टेक्स्टान, आयुर्वेदीक ग्रंथान खंय खंय तोपूंक जाय, मर्माचे रिलेशनान तोपूंक जाय, ह्या व्याधीक हांगा तोपूंक जाय, ह्या व्याधीक हे 4 पॉइंट्स घेवंक जाय अशें सगळे बरयल्ले आसा. टोटल ऑपोजिट चायनीज एक्युपंक्चरान चायनीज पॉइंट्स वेगळे आसा, मेरिडियन्स वेगळे आसा, तांचे फूल शास्त्र वेगळे आसा. मे बी एक टायम आसतलो जे दोन्ही एकामेका कडसून शिकले आसूं येता, पण आता जर पळयत जाल्यार हे दोन्ही वेगळे आसा. आता ह्यो ज्यो सगळ्यो चिकित्सा तुम्ही सांगल्यो ह्यो तुम्ही गव्हर्नमेंट सेटअपान करता न्ही. तर त्या गव्हर्नमेंट सेटअपान ह्यो चिकित्सा हाडप हे कितलेशे कठीण आशिल्ले? म्हणजे लोकांनी कितें रिस्पॉन्स दिलो? म्हणजे लोक कुतूहलान ह्या चिकित्सेकडे लोकांनी पळयले की तांकां अशें कितें विचित्र दिसलें? लोकांनी कसो रिस्पॉन्स दिलो आणि हे कितलेशे कठीण किंवा सोपे आशिल्ले? कठीण आशिल्ले थोडे, पण खुबशे गोष्टी घडत गेली. आणि म्हणजे मुख्य म्हणजे माझे वर्क एथिक्स आणि आयुर्वेदाचो प्रेम जो आसा हे माझे गुरुजन सगळे माझे जे टीचर्स आसा तांच्या खातीर आसा. एक मुद्दाम उल्लेख करूंक सोदता, विद्धकर्म अग्निकर्म हे म्हाका एक माझे प्रोफेसर वैद्य अनिल पानसे सर तांच्यांनी सांगिल्ले हितून आयुर्वेदाचे ओपीडीन चालू करपाक. एक असो सेमिनार आशिल्लो जेन्ना हांव गव्हर्नमेंट सेटअपान आशिल्लो, आयुर्वेदिक कॉलेज शिरोडा एक सेमिनार आशिल्लो जितून विद्धकर्माचे ट्रेनिंग आशिल्ले. त्या टायमार सरान सांगिल्लें म्हाका विद्धकर्म अग्निकर्म ओपीडीन कित्याक सुरू करिना? हांवें म्हटलें सर अजून कोण करिना, हांव कसो करूं? मागीर म्हणजे सर म्हणलें प्रयत्न कर, पळय तूं कितें जाता तें. खुबशे प्रॉब्लेम येता. म्हणजे आतां जर ओपीडीन म्हणजे प्रायवेट प्रॅक्टिसाक करूंक सोदता व्हेरी इजी, कित्याक स्वता हाडलें सामान चालू केलें.
पण गव्हर्मेंट सेटअपान परमिशन, इंडेंट, मागीर प्रपोजल, मागीर अशे फंड्स, अशे खुबशे गोष्टी आसा. म्हाका डॉक्टर समीर सडेकर हांचे सिनियर जे आसा तांच्यांनी ह्या गोष्टींक सगळ्यांक खूब मदत केली. तांच्यांनी हे खुबशे गोष्टी म्हाका सांगले जेणे करून हे म्हाका इजी एक एक पडत गेले. तशेंच दुसरें म्हणपाचें म्हणजे इन्चार्जीस आसता पळय ताच्या खातीर कशें आयुर्वेद बरें जावं शकता किंवा थोड्या इन्चार्जीसा खातीर त्रास जावं शकता. आतां म्हाजी इन्चार्ज आतां CHC बिचोली डॉक्टर मेधा साळकर म्हणून आसा ती एकदम म्हणजे बेस्ट सपोर्ट करता आयुर्वेदा. म्हणजे आमकां जर कॅम्प करपाचे जाले म्हणजे पळय विशेष कितें आहा आमकां स्टाफ ना, आमच्या अंडर असो एक स्पेसिफीक डेडिकेटेड मनीस ना जो आमचे सगळे प्रोसिजर्साक हेल्प करता. तर अशे कॅम्प्स बीन करपाचे जाल्यार डॉक्टर आमची हेल्थ इन्चार्ज आहा ती सगळे आमकां सपोर्ट करता. एक्स्ट्रा स्टाफ दिवप जाता, गाडी जाय पडटा, सगळे आसा ते प्रोवायड करता. प्रोएक्टिवली आयुर्वेदाच्या प्रचार प्रसारा खातीर आनी ह्या प्रोसिजर्सा खातीर स्पेसिफिकली मदत करता. तशेंच आमची डेप्युटी डायरेक्टर आयुष आसा डॉक्टर मिनल जोशी मॅडम, ती सुद्दां आमकां म्हणजे नवीन गोष्ट कितें तरी करा, इम्प्रुवमेंट करा, आयुर्वेदाचो प्रचार प्रसार करा हाच्या खातीर ती फाटी लागिल्ली आसता. आता लोकांक ह्या उपायाचो पुरेपूर जाता तितलो फायदो घेवं जाय जाल्यार ह्यो चिकित्सा खंय खंय गोंयांत अवेलेबल आसा तुमी मातशें आमच्या प्रेक्षकांक सांगचे. सध्या पळय तुमी सांगला तशें हांव CHC बिचोले आसता. तशेंच नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसा थंय डॉक्टर समीर सडेकर करता. साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसा थंय डॉक्टर विराज मणेरकर करता. आल्दोना डॉक्टर आदित्य बर्वे करता. कांदोली डॉक्टर सविता करता. अशे डॉक्टर अर्चना रायबंदर पणजी अशे खुबशे डॉक्टर्स आसा आमचे गव्हर्मेंट सर्विसान जे व्हडल्या प्रमाणात अशे प्रोसिजर्स जे आसा पेन किलिंग, फास्ट ट्रिटमेंट, पंचकर्माचे थेरपीज करता. आतां हांवें सांगले ते फक्त 3च शॉर्ट प्रोसिजर्स आसा. हेचे व्यतिरिक्त सुद्धा बाकी खूब प्रोसिजर गव्हर्मेंट सेटअपानूय जाता प्लस प्रायव्हेट हितूनय जाता. आयुर्वेदिक कॉलेज शिरोडा थंय जाता, खुबशे सेंटरांनी जाता. बरोबर. तर हे कपिंग थेरपी, अग्निकर्म, विद्धकर्म हाच्या बद्दल आमकां आज बरेचशो गोष्टी कळ्यो. तर हाच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हळे की आनीकूय थोड्यो गोष्टी पेन मॅनेजमेंट किंवा दुखणी पयस करपाक आमी वापरतात. तर ताजी 1-2 अशी उदाहरणां तुम्ही दिवं शकता. म्हणजे पंचकर्म हे जे आमी आयकला तर पंचकर्मान बाबा अशें कितें सांगला जातून दुखणी वचूं शकता अशें कितें आसा काय जाल्यार तुमी ताजेर मातशें आमच्या दर्शकांक सांगात. पंचकर्माचे खुबशे गजाली आसा. म्हणजे प्रायवेट प्रॅक्टीस करतालो हांव तेन्ना खुबशे अनुभव येयल्ले. आतां तकली दुखप आसता, खूब जाणांची तकली कंटिन्युअस दुखता. एक नस्य आसता, थोडे पावडर घेता, स्नफ करप आसता, नाकान घालप आसता, रोखडी शिको येता, थंडी व्हांवता, रोखडे एक 5 मिनटां भितर तकली थारता. घरा करू नये, डॉक्टराच्या अंडरूच करपाचे. हो एक जालो एग्जाम्पल पंचकर्माचो. पंचकर्म सोडले सुद्धा जाले. आता पंचकर्मान खूब प्रकार येता. मसाज येता, स्टीम येता, लेप येता, नस्य येता, रगत काडप येता. खुबशे प्रोसिजर्स केले उपरांत रोखडे म्हणजे तात्काळ इमिजिएट रिलीफ असो मेळटा, दुखणें कमी जाता. त्याच बरोबर व्याधी प्रभाव पयलो सुद्धा न्हू जाल्यार खुबशे आमचे डॉक्टर्स आसा, सिनियर डॉक्टर्स आसा, टीचर्स आसा जे फटाफट म्हणजे कोमान आशिल्लो पेशंट जो कोमान आशिल्लो 6 म्हयने आसता ताका एक 2 दिसान कोमानसून भायर काडटा. थोडे आमचे टीचर्स आसा जे डॉक्टर्स आसा ते स्किन डिजिजीस वर्साचे वर्सा आसता ते 2 म्हयन्यान काडटा. अशें एका म्हणत जर कंपेर जर केले जाल्यार जे दुखणे कंपेर केले जाल्यार फास्ट ट्रिटमेंट, इन्स्टंट ट्रिटमेंट असो आसा. बरोबर. तर दोतोरान सांगिल्ल्या नंतर आमकां अशें कळटा की लास्ट आयुर्वेद हो लास्ट रिसॉर्ट आसनासतना तो पयलो रिसॉर्ट आसचो. म्हणजे शेवटी सगळे जातकच, सगळी चिकित्सा घेतकच आमी शेवटी आयुर्वेदा कडेन येता करून पळोवया म्हणून. आनी मागीर जेन्ना इल्ली इम्प्रुवमेंट आमकां दिसता तेन्ना आमकां कळटा अरे मातशें पयलीं आयिल्लें जाल्यार आमकां चड बेगीन रिलीफ मेळटलो आशिल्लो. तर इन्स्टंट रिलीफ आयुर्वेदान आसा हें आमकां कळ्ळें आनी हें आमच्या प्रेक्षकांक सांगिल्ल्या बद्दल हांव दोतोर पुष्पराज आमोणकार हांकां खूब खूब धन्यवाद म्हणटा. तर अशेंच आनीक एपिसोड घेवन आमी मेळुया प्रायम आयुर्वेद ह्या कार्यावळीन. धन्यवाद.